कामाख्याला रेडे कापले तसे लोकशाही कापली. उद्धव ठाकरे विधान परिषदेवर जाण्याची कोणतीही शक्यता नाही. ठाकरे मैदान पाहून लढणारे नेते आहेत. दुसऱ्याच्या भरोश्यावर राजकारण कधीच करत नाहीत. पाठीत वार केले त्यांना कधीच गृहीत धरणार नाहीत. ज्यांनी गुवाहाटीची सहल केली त्यांनी आता ताकही फुंकून प्यावे, नाहीतर तोंड पोळेल. नाशिक कारागृहात बसून खरात बाबा आता राजकारण्यांना रेड्यांसारखे झुंजवतील. एकमेकांच्या झिंजा उपटताना ते महाराष्ट्राला दिसतील. महाराष्ट्राचे नशीब राजकारण गाळात गेले आहे. ठाकरेंना लोकप्रतिनिधी बनविण्यासाठी सुप्रीम कोर्टच काहीतरी नवीन फंडा जन्माला घालेल. भाजपाने डोके चालवून ठाकरेंचे मुख्यमंत्रीपद खेचून घेतले, मात्र ते सध्या फुटलेल्या गटारगंगेत तीर्थ अंगावर घेऊन पवित्र होण्याचं आव्हानात आहेत. सुप्रीम कोर्टासमोर सध्या दोनच पर्याय आहेत. बेकायदेशीर सरकार घालून ठाकरेंना पुन्हा मुख्यमंत्रीपदावर बसून 6 महिन्यांत विधानसभा, महानगरपालिका व जिल्हा परिषदा, पंचायत समिती यांच्या निवडणुका पुन्हा घेणे, किंवा सरळ पक्ष व चिन्ह ठाकरेंना देऊन पोटनिवडणुका लागतील. ठाकरेंना जिंकलेल्यांपेक्षा हरलेले उमेदवार कोर्टात कामी येतील, कारण त्यांना कसे हरविले याचा सोक्षमोक्ष सुप्रीम कोर्ट आता निवडणूक आयोगाच्या तोंडातूनच लावेल. मित्र, हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा.